नमस्कार. आज मी तुमच्या सर्वांसाठी ढाबा स्टाईल अशी ग्रेव्हीवाली बेबी पोटॅटोची भाजी घेऊन आली आहे. सो रेसिपी लास्टपर्यंत बघा. आज मी तुम्हाला अतिशय टेस्टी आणि सुंदरची ढाबा स्टाईल बेबी पोटॅटो रेसिपी करून दाखवणार आहे, जिच्यामध्ये मी सर्वप्रथम ग्रेव्ही करून घेणार आहे. यासाठी आपण इथे कढईत तेल घातले आहे आणि 5 ते 6 आपण लसणाच्या पाकळ्या या तेलामध्ये घालणार आहोत. इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून घेतली आणि या लसणाच्या पाकळ्या छान लालसर होऊ द्यायच्या. अगोदर छान परतून घ्यायच्या व्यवस्थित. त्यानंतर एक मोठ्या साईजचा मी इथे कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा सुद्धा छान व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत आपण हा परतून घ्यायचा. कलर वेगळा येईपर्यंत थोडंसं हिंग घालायचं फोडणी. ह्याच्यामध्ये ग्रेव्ही बनवतानाच एक वेगळा फ्लेवर येतो. त्यानंतर साधारणतः मी इथे एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला होता, हा पण घातलाय. आणि मगजच्या बिया ज्या असतात त्या मी इथे 1 चमचा घातलेला आहे. एक वेगळा फ्लेवर येतो आपल्या ग्रेव्हीला, एक घट्टपणा पण येतो. त्यानंतर ठराविक आपली मसाले जे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे. लाल तिखट, हिंग, हळद. त्यानंतर थोडंसं धना पावडर घातली, आमचूर पावडर घातलं थोडंसं आंबटपणा येण्यासाठी. तुम्ही इथे दही पाहिजे तर दही पण घालू शकता. त्यानंतर हा मसाला थोडा थंड झाल्यानंतर आपण हा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. छान ग्रेव्ही करून घ्यायची. आता ही जी कढई आहे यामध्येच मी थोडंसं तेल घालून उकडलेले जे बेबी पोटॅटो जे होते ते छान आपण तळल्यासारखे करून घ्यायचे, म्हणजे शालो फ्राय करायचे. छान असं कोटिंग आलं पाहिजे, त्याला परतले गेले पाहिजे छान असे. हे बेबी पोटॅटोज आपण परतून घ्यायचे छान थोड्याशा तेलामध्ये. थोडंसं हे बटाटे काढून घ्यायचे. त्यानंतर आपण थोडंसं तेलमध्ये जिरं घालायचे. एक 4 ते 5 मिरच्या घालायच्या, लाल मिरच्या किंवा सुक्या मिरच्या. त्यानंतर काही खडे मसाले तुम्हाला हवे तर घालू शकतात आवडीनुसार. त्यानंतर इथे हिंग घालून जी आपण ग्रेव्ही बनवली होती ती कांदा टोमॅटोची ग्रेव्ही जी आहे ती यामध्ये छान अशी घालून घ्यायची. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलाय आपल्या ग्रेव्हीला. आता ही ग्रेव्ही आपण इथे अगदी तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही छान परतून घ्यायची व्यवस्थित. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घालून झाल्यानंतर तुम्हाला हवे असेल तसे गरम मसाला, किचन किंग मसाला, काय पाहिजे तुम्हाला जे मसाले, सब्जी मसाला असतो हे आवडीनुसार तुम्ही मसाले घालून घ्यायचे. थोडीशी कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी पण छान लागते यामध्ये. अशी ही आपली ग्रेव्ही बघू शकता तुम्ही, कसा छान कलर चेंज झालाय ग्रेव्हीचा आपला. अशी परतले गेलेली व्यवस्थित. यामध्ये मी थोडीशी पिठी साखर घातली होती, कारण ग्रेव्हीला आपल्या तरी येते. नाही तर तुम्ही पाहिजे तर घालू शकता, नाही घातले तरी ॲज युज्युअल. आता यामध्ये थोडं गरम पाणी घालून मी थोडीशी ग्रेव्ही पातळ करून घेतलेली आहे. असे छान शिजू द्यायची. आता ही छान शिजली की मग त्यामध्ये आपण जे बटाटे जे होते ते आपण यामध्ये बेबी पोटॅटोज जे आहेत ते आपण इथे घालून घेतले आणि ही छान शिजू द्यायची. शिजली की नंतर मग यामध्ये आपण फ्रेश मलाई घ्यायची आणि ही यामध्ये घालून घेतली आहे. ह्याच्यामध्ये ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये अतिशय छान टेस्ट येते मलाईमुळे, खूप सुंदर लागते. अगदी ही तुम्ही पराठे बरोबर, लच्छेदार पराठे करून त्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. गरम गरम भात वाफाळलेला असतो त्याच्याबरोबर सुद्धा ही छान अशी मलाई घालून खाऊ शकता. सो तुम्ही करून बघा, नक्की आवडणार रेसिपी.